अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला 10 वर्ष सक्त मजुरी. 16 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. मुख्य आरोपीला 10 वर्षाची शिक्षा, मदत करणाऱ्या दोघांनाही 6 महिन्याची सक्त मजुरी. आज दिनांक 25 मंगळवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी नितीन दत्तू कोथरूड याला जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालय 10 वर्ष सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला मदत करणारे शिवाजी विश्वनाथ काळेले व बाळी उर्फ किरण शिवाजी काळेले यांना प्रत्येकी 6 महिने सक्त मजुरी व प्रत्येकी 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कपेश मोरे यांनी 25 ऑगस्ट 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. मुख्य आरोपी नितीन पोतुर्डे याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376(2) तसेच पॉस्को कायद्यातील कलम 4 व 8 अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सक्त कारावासाची शिक्षाही आदेशित करण्यात आली आहे. प्रकरणातील पीडित मुलगी 16 वर्षाची होती. आरोपी व पीडितेची गावातच ओळख झाली. आरोपीने पीडितेला दुचाकीवरून शेताकडे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही पीडितेवर अत्याचार झाल्याचं न्यायालयीन सुनावणीत समोर आले. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईसोबत नातेवाईकांकडे गेली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेला व तिच्या मैत्रिणीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पीडितेचा जबाब, साक्षीदारांचे जबाब तसेच वैद्यकीय अहवाल यासह महत्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सरकारी पक्षाने एकूण 8 साक्षीदार तपासले. पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल हे प्रकरणात महत्वाचे पुरावे ठरले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी विरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे मान्य करत शिक्षा सुनावली. या निकालामुळे अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकारामध्ये कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि दोषींना शिक्षा होण्याचा स्पष्ट संदेश दिला गेला आहे. प्रकरणाच्या तपासात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका बजावली. अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध करून तिला गर्भवती करणारा आरोपी नितीन दत्तू पोटदुखे याला 10 वर्ष सक्त मजुरी आणि या आरोपीला मदत करणाऱ्या आरोपींना 6 महिने सक्त मजुरी व एकूण 20,000 रुपये दंड असा निकाल जालना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश रुपेश मोरे साहेब यांनी दिलेला आहे. आरोपी आणि पीडिता यांची गावे जवळजवळ आहेत. आरोपीच्या छोटा हत्ती या वाहनामध्ये पीडिता मजुरीसाठी जात होती. या काळामध्ये फिर्याद देण्याच्या 8 महिने आधीपासून आरोपीने तिच्यासोबत शेतात नेऊन शारीरिक संबंध केले. त्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली. पीडिता तिच्या आईसोबत नातेवाईकाकडे राहायला गेली असताना तेथेही आरोपी, त्याची बहीण आणि भाऊजी गेले आणि तेथून पीडितेला पळवून नेऊन तिच्यावर परत अत्याचार केला गेला. आणि हे शारीरिक संबंध केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी सांगितलं की आता पोलीस स्टेशनमध्ये तिला नेऊन सोड, कारण तिच्या आईने मिसिंगची तक्रार दाखल केलेली होती. आणि त्यावरून पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर आरोपी विरुद्ध पोक्सो कायदा 3478 आणि 376 भादवी या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले आणि यामधील आरोपीचा आणि पीडितेचा वैद्यकीय अहवाल आणि पीडितेला आरोपीपासून झालेल्या बाळाचा DNA रिपोर्ट आरोपीला मान्य आहे. आणि त्यामुळे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी क्रमांक 1 नितीन याला 10 वर्ष सक्त मजुरी व त्याला मदत करणारा शिवाजी आणि बागी या 2 आरोपींना 6 महिन्याची सक्त मजुरी, तिघांना मिळून एकूण 20,000 रुपये दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी असा निकाल देण्यात आलेला आहे.